कॉमेडी करत जातो तू, तुला काय वाटतं कॉमेडी करतो म्हणून? विषय काय आहे मित्रांनो, बिग बॉसच्या घरात तन्वी कोलते म्हणून एक स्पर्धक आहे. ती इन्स्टार आहे, इन्फ्लुएन्सर आहे, कोण आहे वाटेवर आपल्याला काय करायचं नाहीये. ते एक स्पर्धक आहे. ते आता रिसेंटली सागर कारंडेचा तिचा वाद झाला. सागर कारंडेच्या या वादामध्ये ती डायरेक्ट त्याच्या कामावर बोलली, तू कॉमेडी आहे, बाहेर कॉमेडी कर वगैरे वगैरे बोलली. हे तिने तेच टेक्निक वापरलंय जसं जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे म्हणजे आपला लाडका पॅडी याच्या बाबत वापरलं होतं. मला असं वाटतं की ही ती जी कॉपी करून आली तिला म्हणजे तिने आयडॉल म्हणून या स्पर्धेमध्ये आलेली असं वाटतं या बिग बॉसच्या घरात. पण तिला मी एवढंच सांगतो, तू एवढा कांड करते, राडा करते, पण तू विजयी चान्सेस तुझे हुकवलेले आहेत. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कांड केल्यात म्हणून राडे घातलेले ते आजपर्यंत मराठी सोडा, हिंदी सोडा, कोणत्याही बिग बॉस मध्ये ते जिंकलेले नाहीत. कोणताही विषय काढा, कुणीही जिंकलेलं नाही. तू सागर कारंडेच्या बाबतीत किंवा आल्यापासून जो कालवा लावलाय, मी एक सांगू शकतो, तू जिंकणार तर अजिबात नाहीये. कारण की तू आता किती सुधारण्याचा प्रयत्न केला, कारण तू आता बिग बॉसच्या टार्गेट हिटवर आहे. तुला ओंजारणार, गोंजारणार, तू चांगली खेळतेस तुला म्हणणार आणि तिथं तुझा बिग बॉस सुद्धा गेम करणार. कारण की हा बिग बॉसचा खेळ असा आहे, जो त्यांना भेटतो त्यालाच ते ठासतात आणि त्यांना टीआरपी पाहिजे असते त्यामुळे ते तुलाही काही बोलणार नाहीये. पण लक्षात ठेव,